वचन घेणार आहोत आणि आजचे जे स्तोत्रसंहिता आहे ते 146 आळीपाळी आपण वाचणार आहोत आणि आपल्यासाठी स्तोत्रसंहिता टिंकू वाचेल. स्तोत्रसंहिता 146 पान क्रमांक 765. स्तोत्रसंहिता 146. परमेश्वराच्या न्याय कृत्यांबद्दल स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवा जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्रे गाईन. अधिपतीवर भरोसा ठेवू नको, मनुष्यावर भरोसा ठेवू नको. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपल्या सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो. परंतु दुर्जनांचा मार्ग वेडा वाकडा करीतो. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. वाचलेले वचन आशीर्वादित हो. आमेन. आमेन. यावेळेस जुना करारामधून उत्पत्ती या पुस्तकामधून 28वा अध्याय 10 ते 19 पान क्रमांक 33 आपल्यासाठी प्रतीक वाचेल. उत्पत्ती याचा ग्रंथ 28वा अध्याय आणि 10 ते 19 ही वचनं. पान क्रमांक 33. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. इकडे याकोब बेरशेबा म्हणून हरानास जेवायला निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्याच ठिकाणी निजला. तेव्हा त्यास स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभं राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीला रजा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल, देवाचे घर असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि आजचे पत्र आहे फिलिपी करसपत्र याचा 2रा अध्याय 5 ते 11 आपल्यासाठी सिस्टर वाचतील. फिलिपी करसपत्र 2रा अध्याय 5 ते 11 पान क्रमांक 273. प्रभू येशूच्या
येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. अशी जी चित्तवृष्टी ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यकृतीचे असे प्रकट होईल त्याने मरण आणि तेही वधस्तंभावर मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अतुच्छ केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याला गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. वाचलेली वचन देव आशीर्वाद. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उठून उभा राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे शुभवर्तमान आहे योहान कृ शुभवर्तमान, याचा पहिला अध्याय 1 ते 14. आपल्यासाठी बाळासाहेब वाचते. शुभवर्तमान. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान, याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू दे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याच्या स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलते एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवा प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेतृत्व उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आजपासून साधारण 4000 वर्षापूर्वीच्या कथानक याकडे आपण आता लक्ष देणार आहोत. यहोवा परमेश्वर याने एका मनुष्याची निवड केली आणि 4000 वर्षापूर्वी अब्राम नावाच्या मनुष्याला तो म्हटला, मी तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करील. तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील.
मी तुमचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. आणि त्याप्रमाणे अब्रामाला 100व्या वर्षी इसाक हा पुत्र झाला. इसाकाने रिबका नावाची स्त्री हिच्याशी लग्न केलं, परंतु ती वांझ होती. आणि काही काळाने परमेश्वराने तिला आशीर्वादित केलं आणि तिच्या गर्भाशयात जुळी मुलं होती. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की ही जुळे मुले तिच्या गर्भात लढू लागली. त्यावेळेस तिला कळानं आपल्याला काय होत आहे, आणि म्हणून ती परमेश्वराकडे आली आणि परमेश्वर तिला म्हटला, तुझ्या गर्भात 2 राष्ट्र आहेत, तुझ्या गर्भाशयात 2 वंश आहेत. एक वंश दुसऱ्यापेक्षा प्रबळ होईल आणि थोरला धाकट्याची सेवा करीन. त्याप्रमाणे जो प्रथम जन्मला तो तांबूस रंगाचा होता आणि म्हणून तिने त्याचं नाव एसाव असा तो ठेवलं, कारण तो केसाळ होता. त्याच्यानंतर जो आला त्यांनी एसावाची टाच धरली होती आणि म्हणून ती म्हटली, हा टाच धरणारा म्हणजे युक्तेने हिरावून घेणारा, त्याचं नाव तिने याकोब असं ठेवलं. याकोब म्हणजे युक्तीने हिरावून घेणारा किंवा फसवणारा किंवा ठकवणारा, असं तिने याकोब असं नाव ठेवलं. आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे थोरला धाकट्याची सेवा करेल, म्हणून धाकटा थोरल्यापेक्षा अधिक प्रबळ होईल, हे देवाची भविष्यवाणी होती. त्यांनी अगोदर त्या ठिकाणी सांगून ठेवलं होतं. आणि म्हणून याकोबाने आपल्या भावाला फसवलं, ही कथानक आपल्या सर्वांना ठाऊक आहे. एसाव हा शिकारी होता. शिकार करण्यास गेला, थकलेला भागलेला एसाव आला. त्यावेळेस याकोब मसुरीची डाळ त्या ठिकाणी शिजवत होता. आणि थोरला एसाव त्याला म्हणतो, मला थोडीशी डाळ दे, मला भूक लागली आहे. त्यावेळेस याकोब म्हणतो, प्रथम आपल्या जन्मसिद्ध हक्क तुम्हाला विक, तो माझा आहे असं कबूल कर. असं म्हणून याकोबाने एसावाकडून शपथ घेतली की त्याचा जन्मसिद्ध हक्क, त्याचा अधिकार, त्याचा आशीर्वाद त्याने याकोबाला विकला. अशा प्रकारे थोरल्या भावाला याकोबानं फसवलं. एवढंच नव्हे, ह्या याकोबानं ज्याला फसवा किंवा ठकवा म्हटलाय, आपल्या स्वतःच्या जन्मदेत्या बापाला देखील फसवलं. इसाक वृद्ध झालेला आहे, दृष्टी मंद झालेली आहे, आणि म्हणून आता आपला थोरला मुलगा एसाव याला आशीर्वाद द्यावा आणि आपण कदाचित मरणार हे ओळखून इसाक एसावाला म्हटला, जाऊन शिकार आण, माझ्यासाठी उत्तम असं भोजन तयार कर आणि मी तुला आशीर्वाद देईन. तो जाताच ह्या याकोबाची आई रिबका हिने ऐकलं. आपला लाडका मुलगा याकोब याला एसावाचे कपडे घातले. एसाव केसाळ होता म्हणून करडूचं कातडं हातापायाला लावलं आणि तसं घेऊन तो इसाकाकडे गेला. म्हटला, मी एसाव. इसाकाने ऐकलं. तो म्हटला, शब्द तर याकोबाचे आहेत, परंतु हात चाचपून पाहतो, हात तर एसावाचे आहेत, कारण ते केसाळ करडू लावलेले होते. आणि अशा प्रकारे आपल्या अंध बापाला फसवून त्याने इसाकाने याकोबाला आशीर्वाद दिला. जो आशीर्वाद एसावाचा ज्येष्ठ मुलाचा होता तो त्याने मिळवला आणि अशा प्रकारे आपल्या बापाला देखील त्याने फसवलं. जेव्हा एसाव त्या ठिकाणी आला त्यावेळेस तो रागावला, क्रोधाविष्ट झाला आणि तो म्हटला, माझ्या बापाचे दिवस थोडके आहेत. माझ्या बापाच्या मृत्यू पश्चात त्याचं सूतक झाल्यावर मी सरळपणे ह्या माझ्या धाकट्या भावाला ठार मारीन असा निश्चय त्याने केला. हे त्याच्या रिबका याने ऐकलं आणि तिने याकोबाला बोलून ती म्हटली, पहा, तुझा थोरला भाऊ एसाव तुला ठार मारायचं पाहत आहे, म्हणून तू माझा भाऊ आणि तुझा मामा लाबान याच्याकडे परनादाम या ठिकाणी तू जा. आणि अशा प्रकारे तिने याकोबाला आपल्या घराबाहेर काढलं. तो जीवे मारला जाईल या भीतीने तिने याकोबाला काढलेलं आहे. आता हा याकोब आपल्या आईच्या म्हणण्यानुसार आपला मामा लाबान याच्याकडे पदमाराम या ठिकाणी तो चाललेला आहे. वाट कैक दिवसांची आहे आणि म्हणून एकटाच रानावाणातून जात असताना पवित्र शास्त्र उत्पत्तीचा 28वा अध्याय आणि 11व्या वचनात आम्हाला सांगतं, मग एके जागी तो आला, तेथे सूर्य मावळला आणि म्हणून तिथे रात्र घालवावी या विचाराने त्याने एक धोंडा आपल्या उशाशी घेतला आणि तिथे तो निजला. थोडीशी कल्पना करूयात. वाळवंट, निर्जल मनुष्य, रात्रीची वेळ, भयान शांतता, अंधार, त्या ठिकाणी उशाशी धोंडा घेऊन याकोब निजला आहे. याकोब त्या रात्री धोंडा घेऊन निजला. पुढं जे घडलं ते संपूर्ण मानवजातीचा इतिहास बदलून टाकणारं असं काहीतरी घडलं. तेव्हा पुढं म्हटलंय,
मग याकोबाला स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न असं होतं की पृथ्वीवर एक शिडी उभा केलेली त्यांनी पाहिली आणि तिचा शेंडा आकाशापर्यंत गेलेला असं याकोबाने पाहिलं. आणि त्या शिडीवरून देवदूत चढत आणि उतरत असताना याकोबाने आपल्या स्वप्नात पाहिलं. एक विलक्षण विचित्र अशी शिडी याकोबाने आपल्या स्वप्नात पाहिली, जिचा पाय तर पृथ्वीवर आहे परंतु शेंडा उंच आकाशापर्यंत गेला आहे आणि त्या शिडीवरून देवदूत चढत आणि उतरत आहे. हे दृश्य याकोबाने आपल्या जीवनामध्ये पाहिलेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत. याकोबाला पडलेलं हे स्वप्न थोडंसं विचित्र आणि विलक्षण आहे असं आपण या ठिकाणी दिसतं. आपण प्रत्येकजण शिडी पाहतो. आपल्याकडे सुद्धा वरच्या मजल्यावर एक शिडी आहे. उंची किती असेल? 15 फूट, फार तर 20 फूट. काही शिड्या आणखी देखील मोठ्या असतील, 40 फूट, 50 फूट. अग्निशामक दलाचे काही जवान असतात, त्यांच्याकडे देखील उंच उंच शिड्या असतात. फार तर 100 फूट शिडी आपण म्हणू शकतो. परंतु अशी शिडी जिचा पाय पृथ्वीवर आहे पण शेंडा आकाशापर्यंत गेलेला आहे. एक विचित्र विलक्षण असं स्वप्न, विचित्र शिडी. आणि म्हणून आज याकोबाची शिडी या विषयावर आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. याकोबाला स्वप्नात दिसलेली ही विचित्र आणि विलक्षण शिडी, याकोबाची शिडी, जिचा पाय पृथ्वीवर पण त्याचा शेंडा उंच आकाशापर्यंत गेलेला आहे. असं अद्यापर्यंत देवाच्या सेवकाला कुठंच कधी स्वप्न किंवा दृष्टांत पडला नव्हता. पृथ्वी आणि स्वर्ग जोडणारा दृष्टांत आतापर्यंत अब्राहम, इसा किंवा कुणालाच पडलेला नव्हता. असं विचित्र स्वप्न आता याकोबाला पडलेलं आहे. कारण पृथ्वीपासून स्वर्ग फार उंच आहे, मनुष्यापासून देव फार लांब आहे, हीच धारणा तत्कालीन जगताची झाली होती. कारण उत्पत्ती याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो, परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असं निर्माण केलं. तो आदाम आणि हवा पवित्र स्थितीमध्ये होते. परमेश्वर दररोज एदेन बागेमध्ये त्यांना भेटण्यासाठी येत होता. शिळोप्याच्या वाऱ्यातून तो त्याच्याशी बोलत होता. मित्र जसा मित्राशी बोलतो, मी तुमच्याशी बोलतो, तसा परमेश्वर मनुष्याशी बोलत होता. मनुष्य आणि देव समगमात एकमेकाच्या सान्निध्यात एकमेकांशी ते बोलत होते. परंतु आदामान हवेने पाप केलं. निषिद्ध असलेल्या बऱ्या वाईटाच्या ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ त्यांनी खाल्लं आणि त्या क्षणी परमेश्वराने त्यांना एदेन बागेतून हुसकून दिलं. जगामध्ये येऊन त्यांना निळ्याच्या घामानं भाकर मिळवावी लागली. हवेची प्रसूती क्लेशमय, दुःखमय झाली आणि देव आणि मानव यांच्यामध्ये एक दुरावा, एक दरी निर्माण झाली. देव स्वर्गात राहायला गेला, मनुष्य पृथ्वीवर राहिला. मनुष्याचा देवाचा संपर्क तुटला आणि त्याच्यानंतर नोहा येऊन गेला. मोठा जलप्रलय झाला. अब्राहम झाला. इसाकापर्यंत पृथ्वी आणि स्वर्गाचं कुठलंही कनेक्शन, कुठलाही जोड, कुठलाही संबंध असा मनुष्याला प्रगट झाला नव्हता. परंतु आता याकोबाला एक विलक्षण विचित्र स्वप्न पडलेलं आहे. पृथ्वी आणि स्वर्गाला जोडणारं काहीतरी एक शिडी त्याला दिसत आहे आणि म्हणून मनुष्याची आशा थोडीशी आता बळावली आहे. ह्या पृथ्वीवरून स्वर्गात जाण्याचा एक मार्ग, एक वाट, एक शिडी त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि म्हणून मनुष्यामध्ये स्वर्गात जाण्याची आशा निर्माण करणारी शिडी आपण या ठिकाणी पाहत आहोत. जो देवाचा समेट आमचा त्या ठिकाणी तुटला होता, देव स्वर्गात निघून गेला होता, त्याच्यापाशी जाण्याची एक आशा निर्माण करणारी शिडी, पाय त्याचा पृथ्वीवर, शेंडा आकाशात स्वर्गापर्यंत गेलेला आहे. परंतु ही याकोबाची शिडी ही जर आपण पाहिली, पुढे जुन्या करारात कधीच कुठंच तिचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. केवळ एकदाच याकोबाला पडलेल्या स्वप्नामध्ये ती शिडी आपण पाहत आहोत. परंतु जेव्हा आपण नवीन करारात येतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून ह्या शिडीचा पुनरुच्चार, ते चित्र पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येत आहे. योहान याचा 1 अध्याय आणि 45 वचन, त्यामध्ये येशूचा शिष्य फिलिप हा आला आणि त्याला नथले नावाचा मनुष्य दिसला आणि फिलिप नथनेलाला म्हणतो, आम्हाला मशिहा देवाचा पुत्र सापडला आहे. तेव्हा नथनेल म्हणतो, तो कुठला आहे? तेव्हा फिलिप म्हणतो, हा नाझरेतातला आहे. नथनेल म्हणतो, नाझरेतातून काय उत्तम निघेल का? तेव्हा फिलिप त्याला येशूकडे घेऊन येतो. येशू नथनेलाला पाहतो आणि त्याच वेळेस तो म्हणतो, हा खराखुरा इस्रायली, याच्या ठाई मुळीच कपट नाही.
आणि मग तो नथानेलला म्हणतो, पहा, फिलिप तुला भेटला, त्याच्या पूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली उभा होतास, तेव्हाच मी तुला ओळखलं. आणि हे ऐकून नथानेलला फार आश्चर्य वाटतं, कारण येशूची त्याची कधीच भेट झाली नव्हती. परंतु अंतर्ज्ञानाने येशूने हे ओळखलं की मी त्या अंजिराच्या झाडाखाली उभे होतो, म्हणून नथानेल आश्चर्याने येशूकडे पाहत आहे. तेव्हा येशू त्याला म्हणतो, नथानेलला, आश्चर्य करू नकोस, यापेक्षा मोठ्या आणि अद्भुत गोष्टी तू पाहशील. काय पाहशील? तर येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, आकाश उघडलेले आणि देवदूत चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तू पाहशील. अगदी तेच चित्र जे याकोबाने कैक वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी आपल्या स्वप्नात पाहिलं होतं, तेच येशू म्हणतो, तू मोठ्या गोष्टी पाहशील, अद्भुत गोष्टी तू पाहशील. आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तू पाहशील. काय अर्थ होतो याचा? पहा, ते जुन्या करारातलं याकोबाचं स्वप्न. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत एक शिडी आहे, देवदूत चढत आणि उतरत आहेत. आणि या ठिकाणी येशू म्हणतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना मनुष्याच्या पुत्रावर चढताना आणि त्याच्यावर उतरताना तू पाहशील. याचा अर्थ काय? ते शिडीचा अर्थ काय होतो? शिडी म्हणजे नवीन करारातला मनुष्याचा पुत्र, हे त्याचं प्रतीक आहे. हे आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं. म्हणजे हजारो वर्षापूर्वी याकोबाला दिसलेली जी शिडी, पृथ्वीपासून स्वर्गाला चिकटणारी ती शिडी, म्हणजेच नवीन करारातला जो मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं ते प्रतीक आहे. याकोबाची शिडी दुसरी आणि तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो एके दिवशी पृथ्वीला स्वर्गाशी जोडला जाणार आहे, हे त्याचं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे ती याकोबाची शिडी आहे की जो देव पवित्र आहे आणि मनुष्य पापी आहे यांचा समेट घडून आणणारा, त्याला जोडणारा एक जिना, एक मार्ग, एक द्वार, एक शिडी तो होणार आहे. हे या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. प्रभू येशू ख्रिस्त ती याकोबाची शिडी आहे. याकोबाचं पडलेलं स्वप्न आणि येशूने सांगितलेले उद्गार, हे स्वतःविषयी, मनुष्याच्या पुत्राविषयी तो बोलत आहे. आता या शिडीला दोन भाग आहेत. आपल्या सर्वांनी शिडी पाहिलेली आहे. एक तर त्याचा पाय असतो जो खाली जमिनीवर टेकलेला असतो, आणि एक शेंडा जो आपण भिंतीला लावतो. पृथ्वी आणि स्वर्गाला जोडणारी शिडी. हे शिडीचे दोन भाग जर आपण पाहिले तर ह्या शिडीविषयी आपल्याला काय म्हणता येईल? ही जी याकोबाची शिडी म्हणजे मनुष्याचा पुत्र आहे, याविषयी संत पौल तिमोथेचं पहिलं पत्र 2 अध्याय 5 वचनात तो म्हणतो, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये एकच मध्यस्थ जो येशू ख्रिस्त हा मनुष्य आहे. हीच ती याकोबाची शिडी आहे. एकच देव आहे जो स्वर्गात आहे, देव जो स्वर्गात आहे आणि मानव जो पृथ्वीवर आहे, याच्यामध्ये येशू ख्रिस्त हा एकच माणूस मध्यस्थ आहे. ती मध्यस्थ म्हणजे ती शिडी आहे. ख्रिस्ताने हे काम आमच्यासाठी केलेलं आहे. देव जो स्वर्गात होता, आमच्यापासून दुरावला होता, मनुष्यानं पाप केलं म्हणून तो पवित्र देव स्वर्गात निघून गेला होता, त्याला जोडणारी शिडी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्यांनी पापी मनुष्य आणि पवित्र देव याचं समेट घडवून आणण्याचं काम, ह्या शिडीवरून पृथ्वीवरून स्वर्गात जाण्याचं द्वार त्याने आम्हाला तयार केलेलं आहे. आणि म्हणूनच याकोब म्हटला, ही शिडी म्हणजे प्रत्यक्ष देवाचं घर म्हणजे स्वर्गाचं द्वार आहे, म्हणून त्याचं नाव त्यांनी बेथेल ठेवलं. होय, ही शिडी जी प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, ते स्वर्गाचं द्वार आहे. या द्वारातून आम्ही स्वर्गात जाऊ शकतो. ती शिडी चढून देवाजवळ जाऊन देवाच्या राज्यस्थानात जवळ बसू शकतो. कुणाद्वारे? तर येशूद्वारे, कारण हीच त्याची ती शिडी आहे. आणि मग हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे मानवपुत्र, ह्याचे दोन्ही भाग, शिडीचा पाय आणि त्याचा शेंडा, हे पाहण्याचा प्रयत्न करूयात. शिडीचा शेंडा कुठे आहे? तर आकाशात आहे. आकाशात म्हणजे देवाजवळ, देवाच्या समागमात आहे. मग हा जो शिडीचा शेंडा आहे तो येशूचं देवत्व, तो पूर्ण देव आहे हे प्रगट करणारा तो शेंडा आहे. येशू पूर्ण देव आहे हे आम्हाला कशावरून कळतं? ते योहान त्याच्या शुभवर्तमानात पहिल्याच वचनात आणि पहिल्याच अध्याय तो म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच शब्द देवासह होता, सर्व काय त्याच्याद्वारे निर्माण झाले आणि त्याच्या वाचून झाले नाही असं काहीच झालं नाही. हाच तो देवाचा शब्द जो प्रारंभापासून देवाजवळ आहे, पित्याजवळ असणारा तो शिडीचा शेंडा आपल्याला दिसत आहे. हा देवाचा पुत्र ज्याने सर्व जग आणि सृष्टी निर्माण केली, तोच तो शेंडा आहे.
त्याचं पूर्ण देवत्व आम्हाला त्या ठिकाणी तो दाखवून देतो. एवढंच नाही तर ज्यावेळेस गॅब्रिएल देवदूत आला आणि त्याने मरीला दर्शन दिलं, मग ते याचा पहिला अध्याय 23व्या वचनात आपण वाचतो. तो देवदूत म्हणतो, मग यशया संदेशाने सांगितल्याप्रमाणे कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव, तो जो प्रत्यक्ष देव जो त्या शिडीच्या शेंडावर आहे तो पायरी पायरीनं खाली उतरणार आणि त्या शिडीच्या पायापर्यंत जिथे मनुष्य आहे, पृथ्वी आहे, त्या ठिकाणी येऊन तो आम्हाबरोबर वस्ती करणार. इम्मॅन्युएल आम्हाबरोबर देव, ज्याचा ख्रिस्त जन्मदिन आपण 25 तारखेला पाळणार आहोत. हीच ती शिडी, स्वर्गापासून पृथ्वीला टेकलेली, स्वर्गात पृथ्वीचं नातेसंबंध जोडणारी, आम्हाला स्वर्गात जाण्याची आशा बळवणारी येशू ख्रिस्त नावाची शिडी 25 तारखेला जन्माला येणार आहे. आणि म्हणून तो शेंडा जो आपण पाहतो, ख्रिस्ताचं पूर्ण देवत्व, तो देव आहे हे आम्हाला दाखवून देतो. एकदा फिलिप येशूला म्हटला, प्रभूजी, प्रत्येक वेळेस तुम्ही त्या स्वर्गीय पित्याविषयी सांगता, माझा स्वर्गीय पिता असा आहे, तो दयाळू आहे, तो कनवाळी आहे, तो प्रीती आहे, तो मंदक्रोध आहे. आम्हाला फक्त त्या पित्याला पाहायची इच्छा आहे, आम्हाला एकदा पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरेसा आहे. येशू त्याला काय म्हटलं, फिलिप्पा, अरे इतका वेळ मी तुमच्याबरोबर असताना तू अजूनही ओळखत नाहीस का? ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलेलं आहे. पिता आणि मी एक आहोत, कारण मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे. शिडीचा शेंडा आपल्याला दिसत आहे. ख्रिस्त मानव धारण करण्यापूर्वी अनंत काळापासून त्या शिडीचा शेंडा म्हणजे त्या पित्याजवळ, त्या स्वर्गामध्ये तो देवपुत्र आणि देवपिता एक होते. हे त्या शिडीचं वरचं रूप आम्हाला त्या ठिकाणी दाखवत आहे. मग या शिडीचा पाय जो आहे तो त्या पृथ्वीवर आहे. शिडीचा पाय काय दर्शविते? येशूचं पूर्ण मनुष्यत्व. जसा शिडीचा शेंडा त्याचं देवत्व, तो पूर्ण देव हे तो दाखवून देतो, तसाच तोच येशू ख्रिस्त ज्यावेळेस मानवी देहामध्ये आला त्यावेळेस शिडीचा पाय जो आहे पृथ्वीचा टेकलेला, तो पूर्ण मनुष्य होता हे देखील ते दाखवून देतं. आणि हे रहस्य आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या शरीरामध्ये एकाच वेळेस पूर्ण देव शिडीचा शेंडा आणि पूर्ण मनुष्य शिडीचा पाय एकाच व्यक्तीमध्ये आपल्याला दिसत आहे. हे रहस्य, हे गूढ, हे गुपित आज आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तो पूर्ण मनुष्य देखील होता. तो पूर्ण मनुष्य कसा होता? मत्तय आहे त्याचा पहिला अध्याय पहिल्या वचनात येशू ख्रिस्ताची वंशावळ आम्हाला सांगत आहे. आणि त्या ठिकाणी तो काय लिहितो? अब्रामाचा पुत्र दावीद, ज्याचा पुत्र येशू ख्रिस्त, त्याची वंशावळ. काय म्हणतो तो? अब्राम जो तुमच्या माझ्यासारखा मनुष्य होता, त्याचा पुत्र दावीद, आणि दावीदाचा पुत्र येशू ख्रिस्त, त्याची वंशावळ. म्हणजे येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य आहे. जो दावीदाचा पुत्र आहे, जो अब्रामाचा पुत्र होता, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त म्हणजेच तो पूर्ण मनुष्य होता, हे या ठिकाणी दाखवण्याचं काम तो करत आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, येशू ख्रिस्त एकाच वेळेस त्या शिडीचा शेंडा म्हणजे पूर्ण देव आणि पाय म्हणजे पूर्ण मनुष्य, एकाच व्यक्तीमध्ये देव आणि मानव. ही वॉज अ गॉड मॅन. तो देव माणूस होता. देव आणि मनुष्य एकाच शरीरामध्ये सामावलेलं ती शिडी आम्हाला त्या ठिकाणी दाखवत आहे. त्याचे दुहेरी रूप प्रगट करत असताना प्रगटीकरण याचा 22वा अध्याय 16 वचन पुनरुत्थित ख्रिस्त बोलत आहे. तो योहानाला म्हणतो, पहा मी दाविदाचा अंकुर व त्याचं संतानही आहे. थोडंसं विचित्र किंवा विलक्षण वचन आहे. जर थोडासा अभ्यास केला तो म्हणतो, मी दाविदाचा अंकुर. अंकुर म्हणजे मूळ, की ज्याच्यातून एक रोपटं बाहेर येतं. म्हणजे मी दाविदाला जन्म देणारा, दाविदाचा बाप मी आहे. आणि पुढं तो म्हणतो, मी दाविदाचा संतानही आहे. किती रहस्यमय गोष्ट आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानवी देह धारण करून आला, त्यावेळेस तो दाविदाचा बाप आणि दाविदाचा पुत्र एकाच वेळेस होता. आमच्या ह्या अल्पशा बुद्धीला देवाची अनआकलनीय गोष्ट आम्हाला कधी कधी समजत नाही. असं कसं असू शकेल? बाप आणि मुलगा दुहेरी भूमिकेत येशू आम्हाला दिसतो का? कारण ख्रिस्त त्या शिडीचा जो शेंडा आहे त्यामध्ये आपण काय पाहतो? देवपुत्र असताना त्यांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली, मानवाची निर्मिती केली. त्यांनी आदामाला त्यानेच निर्माण केलं. आदामाचा पुत्र अब्राम, अब्रामाचा पुत्र दावीद, आणि हा म्हणून दावीद ह्याचा बाप कोण आहे? तर निर्माण करणारा प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा पुत्र.
अशा रीतीने त्याचा बाप तो होतो. ज्याने मानवाला निर्माण केलं त्या लुकृत वर्तमानात आदामाला देवाचा पुत्र म्हटलेला आहे. आदाम देवाचा पुत्र, अब्राहम आदामाचा पुत्र, दावीद अब्रामाचा पुत्र, आणि म्हणून देवाचा पुत्र हा त्याचा बाप येशू ख्रिस्त हा त्याचा बाप झाला. आणि वंशावळीत आपण पाहतो अब्रामाचा पुत्र दावीद आणि दावीद पुत्र येशू ख्रिस्त. सर्वजण त्याला दावीद पुत्र म्हणायचे, म्हणजे तो दावीदाचा पुत्रही झाला. हीच एक अकल्पनीय अशी शिडी त्या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे की जो ख्रिस्ताचं देवत्व आणि त्याचं मनुष्यत्व एकाच वेळेस प्रगट करतो. आणि म्हणून देव म्हणून तो दावीदाचा बाप होता आणि मनुष्य म्हणून तो दावीदाचा पुत्र आहे. हे एकाच रूपामध्ये दोन रूप आपल्याला दिसत आहेत येशू ख्रिस्ताचे. हे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या ख्रिस्त जन्माला आपण लक्षात घेऊयात. केवळ ख्रिस्त मानव देह धारण करून आला म्हणून त्याकडे न पाहता तो देव होता. देव असणं हा अस्तित्व त्याने नष्ट केलं नाही. पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य एकाच रूपात आपल्याला दिसतात आणि म्हणून ती शिडी दोन्हीकडे टेकलेली आपल्याला दिसत आहे. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील यांच्यासमोर असं काय विधान केलं, असे काय शब्द तो बोलला की शास्त्री परुषी संतापले, क्रोधाविष्ट झाले आणि येशूला हातात दगड घेऊन दगडमार करण्याचे तयार होते. योहान याचा 8वा अध्याय 58 वचन. शास्त्री पुरुष येशूला म्हटले, पहा आपलं वय तर 50 वर्षापेक्षा कमी आहे आणि आपण अब्रामाला देखील पाहिलं नाही. त्यावेळेस येशू त्यांना काय म्हटला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो अब्रामाने जन्म घेतला त्यापूर्वी मी आहे. येशू काय म्हणतो, अब्रामाने जन्म घेतला त्यापूर्वी मी आहे. अब्रामाने जन्म घेतला त्यापूर्वी मी होतो असं तो म्हणत नाही. त्यापूर्वी मी आहे. माझा उगम तुम्हाला माहीत नाही. मी अल्फा व ओमेगा आहे. मला तुम्ही काळामध्ये बांधू नका, कारण मी ज्यावेळेस देवाचा पुत्र म्हणून त्या स्वर्गात होतो मला आरंभही नाही आणि शेवटही नाही. अब्रामापूर्वी मी आहे. तोच मी आज मानव देह धारण करून या जगात आलो. म्हणजे शिडीचा जो पाय आहे तो आता मी आलेलो आहे. अशा प्रकारे आपण पाहतो येशू ख्रिस्ताच्या एकाच देहामध्ये त्याचं देवत्व आणि त्याचं मनुष्यत्व पूर्णपणे आपल्याला दिसत आहे. आणि हे त्याचं वर्णन करताना, हे रहस्य उलगडताना संत पौल फिलिपेकराच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायात फार सुंदर वर्णन करत आहे. याच्यासारखे वचन आपल्याला कुठं सापडणार नाहीत. तो म्हणतो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असू नये. पहा शिडीचा शेंडा, तो देवाच्या स्वरूपाचा असू नये. देवाबरोबरचा असणं हा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचा होऊन दासाचं स्वरूप धारण केलं आणि मनुष्याच्या प्रकृतीचं प्रगट होऊन मरण, आणि ते वधस्तंभावरील मरण येथवर त्याने स्वतःला लीन केलं आणि त्याने आज्ञापालन केलं. शिडीचे दोन्ही टोक एकाच वेळेस आपल्याला दिसत आहे. तो देवाच्या स्वरूपाचा होता, स्वर्गात होता. हा शिडीचा शेंडा आहे. त्याने स्वतःला रिक्त केलं म्हणजे काय? त्याने स्वतःला रिक्त केलं म्हणजे स्वर्गापासून पृथ्वीवर येणारी जी पायरी आहे, प्रत्येक पायरी तो खाली उतरत गेला, लीन झाला, नम्र झाला, देवत्व सोडलं, अमरत्व सोडलं, त्याची सर्व सामर्थ्य शक्ती सोडून त्यातून रिक्त होऊन पायरीनं स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत आला. मनुष्य प्रकृतीचा झाला. तो शिडीचा पाय आम्हाला पाहत आहोत. हेच ते वचन आम्हाला दाखवतं की देव मनुष्य झाला, की ज्याचा जन्मदिन आम्ही ह्या 25 तारखेला साजरा करणार आहोत. हे त्या परमेश्वराचं रहस्य आहे. हे येशू ख्रिस्ताचं रहस्य आहे. त्यांनी शिडीद्वारे स्वर्गातून तो पृथ्वीवर आला, यासाठी की आम्ही पृथ्वीवरून स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा व्हावा. येशू मानवरूप त्याने धारण केलं, परंतु प्रश्न आहे तो मानवाच्या कोणत्या पातळीपर्यंत पोहोचला, हा देखील एक गहन प्रश्न आहे. थोडासा विचारपूर्वक आपण यावेळेस विचार करूयात. मानव झाला खरा, पण पातळी कोणती घातली, हा जर विचार करायचा झाला तर मला तुम्हाला आदामाकडे न्यावे लागेल. आदामाकडे पहा. एदेन बागेमध्ये असलेला आदाम ह्याला निरखून पहा. ह्या आदामाच्या जीवनाचे 2 भाग आहेत. ते 2 भाग कोणते? तर बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं फळ खाण्यापूर्वीचं एक जीवन आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं फळ हे खाल्ल्यानंतर त्याचं दुसरं जीवन. ते फळ खाण्या अगोदर आदाम हा पवित्र स्थितीमध्ये होता. त्याच्या ठाई पापाचा लवलेशही नव्हता.
पापाने त्याला शिवलेलं नव्हतं, कारण परमेश्वराने त्याला आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या स्वरूपाचा असं तयार केलं होतं. आणि तो निष्पाप असल्यामुळं, पवित्र असल्यामुळं परमेश्वर रोज त्याशी येऊन भेटत होता. हे आदामाचं एक रूप. पण ज्या वेळेस त्याने ते फळ खाल्लं, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक पापिष्ट स्वभाव आला आणि म्हणून पापाकडे त्याची प्रवृत्ती झाली. बऱ्या वाईटाचं ज्ञान त्याला कळू लागलं आणि म्हणून परमेश्वराने त्याला एदेन बागेतून हाकलून दिलं आणि तो पृथ्वीवर आला आणि पापमय जीवन जगू लागला, कारण त्याचा देह पापिष्ट झाला. हे दोन स्वरूप त्या आदामाचे आहेत. ज्यावेळेस देव मनुष्य झाला, येशू ख्रिस्त ह्या जगात आला, त्यावेळेस आदामाचं पहिलं जे रूप आहे ते देखील तो धारण करू शकला असता, की ज्याच्यामध्ये पाप करण्याची कुठली प्रवृत्ती नाही. तो निष्पाप आहे, निष्कलंक आहे, कुठल्याही पापाचा लवलेशही त्याला भिडलेला नाही. असा येशू ख्रिस्त येऊ शकला असता, पण तसा तो आला नाही. तो कसा आला? पतन पावलेला आदाम, ज्याचं शरीर पापमय आहे, पापाधीन आहे, पापाकडे त्याची प्रवृत्ती आहे, अशा शरीरामध्ये तो आला. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण इब्री लोकासपत्रामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखं होणं अगत्याचं होतं. आपल्या बंधूसारखं म्हणजे तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, आमचं शरीर कसं आहे? त्या पवित्र आदामासारखं नाही. आमचं शरीर पापाधीन आहे, पापिष्ट आहे. प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला पापाकडे आमची प्रवृत्ती असते. अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार मनामध्ये येतात. सर्व प्रकारची दुष्ट मनोवृत्ती आमची आहे. मनामध्ये स्वार्थ आहे, राग आहे, लोभ आहे. अशा पापिष्ट देहामध्ये येशूने येण्याचं त्या ठिकाणी पसंत केलं. पण त्या देहामध्ये येऊन सुद्धा तो निष्पाप राहिला. हे त्याचं महात्म्य आहे. पवित्र आदामासारखा तो येऊ शकला असता, पण तसा तो आला नाही. पतन पावलेला आदाम, ज्याचा देह पापमय आहे, अशा देहात तो आला आणि त्याने आम्हाला त्या ठिकाणी मुक्ती मिळवून दिली. हे येशूचं महात्म्य आहे. आणि म्हणून ह्या दोन फरक लक्षात घ्या. पहिला आदाम एदेन बागेतला आणि शेवटचा आदाम तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याला शेवटचा आदाम म्हटलंय. ह्याच्यामध्ये काय फरक आहे? पहिला आदाम हा पूर्ण पवित्र स्थितीमध्ये होता. त्याच्यामध्ये पापाचा शिरकाव झाला नव्हता, पापाचा लवलेशही त्याला शिवला नव्हता. तरी त्या पवित्र आदामाने बऱ्या वाट्याचं फळ खाऊन त्याने पाप केलं. पण शेवटला आदाम प्रभू येशू ख्रिस्त पापमय शरीरामध्ये आला. पापाधीन असलेलं शरीर, पापाकडे प्रवृत्ती होती, अशा शरीरात येऊन सुद्धा 33.5 वर्ष तो निष्पाप जगला. ह्या दोन आदामांमध्ये फरक आहे. आम्ही त्याचं उदाहरण, त्याचा कित्ता गिरवणार आहोत का? हा कित्ता त्याने आम्हाला घालून दिलाय. अशा शरीरामध्ये आला की जे पापाला प्रवृत्त करतं. पतन पावलेलं शरीर, अशा नाजूक शरीरामध्ये, देह अशक्त आहे, रोज आमच्याकडून पाप घडतं, अशा शरीरामध्ये येऊन देखील 33.5 वर्ष निष्पाप, निष्कलंक, निर्दोष जीवन तो जगला. अशाद्वारे आम्हाला आदर्शाने कित्ता घालून दिलेला आहे. ही त्या शिडीचा पायाचा भाग आहे, पृथ्वीचा भाग आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, त्याने आपलं सर्व देवत्व सोडलं होतं. आपलं सर्व शक्तीने अधिकार सोडून रिक्त होऊन तुमच्या माझ्यासारखा एखाद्या अशक्त मनुष्यामध्ये येऊन तो निष्पाप राहील. कल्पना करू की उपासना या ठिकाणी चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की काही सुपर हिरोज, ह्याच्याविषयी आपण ऐकलं असेल, इंग्लिशमध्ये बरेच पिक्चर त्यामध्ये असतं. सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, सुपर हिरोज ज्यांना एक अद्वितीय अद्भुत शक्ती असते. मनुष्याच्या पलीकडे जाऊन ते त्या ठिकाणी उड्या घेऊ शकतात, इकडे तिकडे जाऊ शकतात, अंतर्धान पाहू शकतात. असा सुपरमॅन आहे ज्याला एक अद्भुत शक्ती आहे. आणि अचानक समजा सुपरमॅन या ठिकाणी प्रगट झाला आणि आपल्या सर्वांना म्हटलं चला तुम्ही बाहेर बाल्कनीमध्ये चला. आणि सर्वजण बाल्कनीमध्ये गेले सुपरमॅनच्या मागं. मग तो सुपरमॅन एकदम आकाशामध्ये त्यांनी झेप घेतली, गगनात तो उडू लागला, का तो सुपरमॅन आहे. आणि झेप घेतल्यानंतर मागवळून आपल्याला म्हणतो माझ्या मागे या, माझ्या मागे या, मला अनुसरा. जमल का आपल्याला जायला? अरे काय वेडा झालास का तू? तुला एक अद्भुत शक्ती आहे, तुला अद्वितीय शक्ती आहे, तू त्या शक्तीने उडू शकतोस. आम्ही तर मनुष्य आहोत. येशूने नेमकं हेच केलं नाही. तुमच्या माझ्यासारखा आला, जी सर्व त्याची सुपरमॅन सारखी शक्ती होती. तो सुपर गॉड होता. शक्ती सोडली, सामर्थ्य सोडलं. तुमच्या माझ्यासारखा बेथलेहममध्ये, गव्हाणेमध्ये मरियबाईच्या उदरी जन्मास आला. आपल्यासारखं अशक्त शरीर जे पापाला प्रवृत्त असतं, त्या शरीरामध्ये तो येऊन सुद्धा निष्पाप जीवन जगून आम्हाला एक आदर्श घालून दिलाय. हे त्या ख्रिस्त जन्माचं महत्त्व आम्ही समजून घेणार आहोत का? हीच ती शिडी आहे प्रियांनो. कल्पना करा की तुम्ही एखाद्या खड्ड्यामध्ये दलदलीत अडकलेला आहात.
दलदल आपल्या सर्वांना माहिती आहे. दलदल अशी असती की तुम्ही किती प्रयत्न करायला लागला की तुम्ही अजून खाली जाता, तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकत नाही. तसं तुम्ही दलदलीत अडकलेला आहात. कितीपर्यंत? मानेपर्यंत. हात पाय शरीर सगळं दलदलीत आहे, फक्त तोंड उघडं आहे, एवढा चेहरा बाहेर. आणि तुम्ही आता वर येण्याची धडपड करत आहात. आणि तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक, तुमच्या शेजारी तसाच एक मनुष्य आहे, तो सुद्धा मानेपर्यंत अडकलेला आहे, तो तुम्हाला मदत करू पाहतो. आणि दुसरा एक मनुष्य ती दलदलच्या खड्ड्यामध्ये आहे, त्या खड्ड्याच्या वर उभं राहून तुम्हाला हात देत आहे. तुम्ही कोणाची मदत घ्याल? साहजिकच आहे, जो वर उभा आहे तो तुम्हाला मदत करू शकतो, कारण तो दलदलीत अडकलेला नाही. तुम्हाला हात देऊन तो सहज वर उडू शकतो. येशू ख्रिस्ताने नेमकं हेच केलं. तुमच्या माझ्यासारखा पापाच्या दलदलीत तो अडकला नाही, तो फसला नाही. अनेक वेळा मोहपाश आले, शैतानी हल्ले झाले, पण एकही पाप न करता त्या दलदलीच्या वर तो उभा राहिला. आणि आज तो आम्हाला हात देऊन म्हणत आहे, माझ्या मागे ये. हे येशू ख्रिस्ताचं महात्म्य आहे. हा कित्ता आणि आदर्श आम्हाला घालून द्यायचा आहे, हे आम्ही लक्षात घेणार आहोत का? Jesus was not a superman. He became an ordinary man like you and me, and he helped us to climb that ladder. एक मनुष्य म्हणून तो आला आणि आम्हाला ती शिडी लावून दिलेली आहे की त्या शिडीद्वारे आम्ही पृथ्वीतून स्वर्गात जाऊ शकतो. प्रियानो, तुमच्या माझ्यासारख्या पापमय देहात तो आला, हे कशावरून सिद्ध होतं? फक्त मी बोलतो म्हणून हे समजू नका. येशू ख्रिस्ताची जी वंशावळ आहे, जे कुटुंब आहेत, जे त्याच्या त्या ठिकाणी कुटुंबामध्ये जन्माला आला, त्याकडे थोडंसं पहा. अनेक वेळा आपण एखाद्या मुलाला पण म्हणतो, हा अगदी बापासारखा आहे, नाही का? याच्यामध्ये बापाचा स्वभाव आलाय. सहसा बापाचा किंवा आईचा स्वभाव त्या मुलामध्ये आलेला असतो. मग ज्या वंशावळमध्ये हा येशू ख्रिस्त जन्माला आला, ज्या कुटुंबामध्ये, घराण्यामध्ये तो आला, त्या घराण्याचा थोडासा इतिहास पाहा ना. अब्रामाचा पुत्र त्याला म्हटलंय. हा अब्राम काय माहिती का? लबाडी करणारा. एक नाही 2 वेळा त्यांनी लबाडी केली. काय लबाडी केली? आपल्या बायकोला त्यांनी बहीण म्हणून सांगितलं. तो अभिमलेख राजा माझा जीव घेईल म्हणून बायकोला बहीण म्हणून सांगतो. लबाड अब्राम, याच्या घराण्यामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. एवढंच नव्हे, याकोब, आत्ताच आपण पाहिलं, आपल्या भावाला, आपल्या बापाला नव्हे, आपल्या मामाला फसवणारा याकोब, याकोबाच्या घराण्यामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. ही त्याची वंश परंपरा आहे. लबाड बोलणारे, फसवणारे, ठकवणारे हे त्याचे पूर्वज आहेत. त्या येशूच्या वंशावळामध्ये राहाब हिचं नाव आहे. राहाब कोण होती? राहाब वेश्या, हिच्या वंशावळीत तो जन्माला आला. रूथ ही यहुदी होते का? रूथ ही मोवाबी स्त्री होती. त्या मोवाबी रूथीचं नाव येशूच्या वंशावळीमध्ये आपल्याला दिसतं मत्तेच्या पहिल्या अध्यायात. मोवाब कोण होता माहिती आहे का आपल्याला? मोवाबाचा मूळ पुरुष कोण आहे? हे जे मोवाबी लोक होते, यांचा मूळ पुरुष म्हणजे लोटाने दारू पिऊन आपल्या मुलींबरोबर ठेवलेला संबंध, यातून जो अनैतिक बाळ जन्माला आला त्याचं नाव मोवाब. त्या मोवाबी रूथ हिचं नाव येशूच्या वंशावळीमध्ये. अशी येशूची वंशावळ पापी लोकांनी, लबाड भ्रष्टाचार लोकांनी भरलेली वंशावळ आहे. त्याच्यामध्ये येशू जन्माला आला. एवढंच नव्हे, दावीद राजा होता खरा चांगला, परंतु एका परपुरुषाच्या स्त्रीशी, बायकोशी अनैतिक संबंध त्याने ठेवला, व्यभिचार केला. आणि तिचा नवरा उरिया हित्ती याला ठार मारलं. म्हणजे व्यभिचार आणि खून, दुहेरी पापात अडकलेला दावीद पुत्र येशूला म्हणतात. त्याच्या वंशामध्ये तो आलेला आहे. त्याचा मुलगा शलमोन, 1000 बायका केल्या. त्या बायकांनी त्याचं मन वळवलं आणि शेवटी मूर्तीपूजा करू लागला. अशा शलमोनाच्या वंशावळीत येशू जन्माला आला. म्हणजे संपूर्ण पापमय वंशावळ असताना देखील येशू ख्रिस्त आमच्यासारखाच देहाने आला, पण तो निष्पाप ठरला. हे आम्ही या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही कोणत्या वंशावळीमध्ये येतो, आमचं कुटुंब कशा प्रकारचं आहे, आमचे पूर्वज कसे होते, याला काय महत्त्व राहत नाही. आम्ही आमचं वैयक्तिक जीवन कसं जगत असतो, याला अनंत साधारण महत्त्व आहे. अनन्यसाधारण महत्त्व आपण त्याला देत आहोत. येशूचं महात्म्य कशात आहे? पापाधीन शरीरामध्ये तो आला, परंतु त्याने आपले अवयव अनितीचे साध्य होण्याकरता पापाला समर्पण केले नाही. हेच त्याचं महात्म्य आहे. आणि म्हणून तो आमचा आदर्श आणि कित्ता आहे. आज ख्रिस्त जन्मदिन जवळ आलेला असताना मी काय शिकू शकतो? ह्या येशू ख्रिस्तासारखं पापाधीन शरीर, पापमय शरीर, पापाकडे प्रवृत्त असलेले शरीर, याच्यामध्ये राहून आम्ही आमचे अवयव
अनितीचे साधनं होण्याकरता, पापाला समर्पण न करता, आमची अवयव नीतीची साधनं होण्याकरता देवाला समर्पण करणं शक्य आहे, हे येशू आम्हाला एक मनुष्य म्हणून येऊन दाखवून देत आहे. हेच त्या शिडीचं पाय आहे. ज्या ज्या वेळेस येशू ख्रिस्तावर मोहपाश आले, तुम्ही आणि मी त्या मोहपाशाला बळी पडतो. सैतानाने येशूवर हल्ला केला, सैतान आमच्यावरही हल्ला करतो. त्याच्याकडून पाप घडण्याची शक्यता होती. तो नाजूक प्रसंग, तो आणीबाणीचा प्रसंग ज्यावेळेस येशूकडे आला, आम्ही त्या पापाला बळी पडतो. पण येशूने काय केलं? त्याने कसलाही पुढं मागं विचार न करता त्या पित्याने जे त्याला वचनं दिले होते, त्या वचनावर तो निर्भर राहिला आणि वचनाने तो आज्ञापालन केला. ह्याच्याद्वारे तो निष्पाप ठरला. हे मी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सैतान येशूकडे आला. 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केलेला येशू तुमच्या आणि माझ्यासारखा मनुष्य होता बरं. दैवी शक्ती त्याला नव्हती. 40 दिवस उपवास केल्यावर आपल्याला किती भूक लागली असणार आहे. सैतान येऊन त्याला काय म्हणतो? देवाचा पुत्र आहेस ना, धोंड्याच्या भाकरी कर. यावेळी येशूने काय केलं? तुमच्या आणि माझ्यासारखा तो पापात खेळत बसला नाही. करू का धोंड्याच्या भाकरी? केलं तर काय होईल? एकदाच केलं तर काय होतं? आणि कोण पाहणार आहे? मी तर रानातच आहे ना, कुणी पाहिलं नाही आपलं. आपण करून टाकू एकदा, काय पाप तर घडणार नाही. असा तो खेळत बसला. आपण त्या पापाशी खेळतो. धडक लगेच त्याने उत्तर दिलं, मनुष्य केवळ भाकरीने नाही पण देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. वचन पाठ होतं, वचनाप्रमाणे तो चालला आणि म्हणून तो निष्पाप ठरला. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. उंच कंगोऱ्यावर नेलं. देवाचा पुत्र आहेस ना, खाली उडी टाक, म्हणजे देवदूत तुला झेलून धरतील. येशू विचार नाही करत बसला, टाकायची का उडी? टाकले. समजा देवदूताने धरलं तर खरोखर मी देवाचा पुत्र सिद्ध होईल, माझा किती सन्मान होईल, माझा गौरव होईल, हा सैतान सुद्धा माझ्या पुढे झुकेल. कुठलाही विचार केला नाही. ताबडतोब देवाचं वचन त्याने पुढे केलं. तू आपला देव परमेश्वर, याची परीक्षा पाहू नको. संपला, विषय मिटला. याला म्हणतात निष्पाप जीवन जगणं. ज्या वेळेस मोहपाश तुमच्यावर येतात, सैतान तुमच्यावर हल्ला करतो, प्रियानो पापाशी खेळू नका. पाप ही आग आहे आणि आग तुम्हाला जळून टाकल्याशिवाय राहणार नाही. सर्व वैभव दाखवलं, राष्ट्र दाखवले. सैतान म्हटला, एकच काम कर, फक्त नमन कर, सगळं मी तुला देईन. येशूने थोडासा सारासार विचार केला असता किंवा तुम्ही आणि मी येशूच्या जागी असतो तर, अरे फक्त नमन तर करायचं ना. नमन केल्यावर सगळंच माझं, सर्व राष्ट्र माझे, वैभव माझं. माझं झाल्यावर वधस्तंभ लगेच टाळता येईल. वधस्तंभावर जाण्याची गरजच नाही, कारण सैतान मला सगळं देऊ करणार आहे. जगच माझं झालं तर वधस्तंभ नको, क्लेश नको, यातना नको, काटेरी मुकुट नको आणि ते मरणही नको. सगळंच माझं होईल, फक्त नमन तर करूयात. येशू विचारांची खेळत बसला नाही. तुझा देव परमेश्वर, केवळ यालाच नमन कर आणि त्याची उपासना कर, म्हणून मोकळा झाला. हे अशा प्रकारचं जीवन येशू जगला आणि ते आम्ही जगू शकतो. ही आज ख्रिस्त जन्माची सुवार्ता आहे. कुठलाही विचार करायचा नाही, शंका कुशंका काढायची नाही. देवाने जे वचन आम्हाला त्या पवित्र शास्त्रात दिले, ते वचन पाठ करायचं आणि त्या वचनाप्रमाणे आज्ञापालन करून त्याप्रमाणे जगलं तर तुम्ही आणि मी सुद्धा ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून निष्पाप जीवन जगू शकतो. ही आजची सुवार्ता आहे. आणि म्हणून संत पौल काय म्हणतो माहिती आहे का? पहा, नीट वचन नीट ऐका. जर कुणाला माहिती असेल माझं काय चुकत असेल तर माझी सुधारणा करा, माझी दुरुस्ती करा बरं का. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय आणि 13 वचन, त्यामध्ये संत पौल म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी थोड्याफार गोष्टी करण्यास शक्तिमान आहे. बरोबर आहे का? काहीतरी कोणीतरी इथं बोललं. अच्छा, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी बहुतेक गोष्टी करण्यास समर्थ आहे, असं म्हणतो का संत पौल? मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. सर्व काय, त्याच्यामध्ये काहीच उरत नाही. त्याच्यामध्ये येशूच्या पावलावर पाऊल टाकून निष्पाप जीवन जगण्यास मी समर्थ आहे. सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. ज्या ज्या वेळेस ते मोहपाश येतील, सैतान माझ्यावर हल्ला करेल, त्यावेळेस क्षणाचा विलंब न करता ते येशूसारखं पापावर विजय मिळवून एक विजय जीवन जगण्यास मी समर्थ आहे, कारण मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. ही आज ख्रिस्त जन्माची सुवार्ता आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला पाप घडत असताना कुठली सबब किंवा कारण देता येणार नाही. ती परीक्षा फारच कठीण होती आणि माझ्या शक्ती पलीकडे होतं आणि सैतान फारच प्रबळ ठरला आणि तो सैतान आहे, मी तर नुसता मनुष्य आहे. आणि हा मोहपाश फार भयंकर होता. नाही, मी न कळतच मोहपाशात पडलो. कुठली सबब किंवा कारण आपण देऊ शकत नाही, कारण संत पौल म्हणतो, मी सर्व काही त्याच्याद्वारे करण्यास समर्थ आहे. तो जो मला सामर्थ्य देतो, कुठलीही परीक्षा असू दे, किती सैतानी हल्ले येऊ देत, कुठलाही मोहपाश येऊ दे, जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे
सर्व करण्यास मी समर्थ आहे असं तू म्हणत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो शिडीचं एक शेवटचं वैशिष्ट्य या ठिकाणी असं आहे, कुठली शिडी लावताना आपण काय करतो, पहिलं पाय रोवतो आणि नंतर आपण काय करतो, तो शेंडा भेंदीला टेकवतो नाही कुठल्या शिडीमध्ये. पण ही जी देवाची शिडी आहे ती खालून वर नाही, वरून खाली आलेली आहे. खालून वर गेली नाही, स्वर्गातून खाली आलेली शिडी आहे. स्वर्गातून खाली शिडी का आली, काय कारण असेल बरं? स्वर्गातून खाली आलेली शिडी. आता बरेच जण असे म्हणतील स्वर्गातून खाली आले म्हणजे आम्ही त्या शिडीवर चढायचं आणि स्वर्गात जायचं. आम्ही वर चढण्यासाठी शिडी खाली आलेली नाही. स्वर्गातून शिडी यासाठी खाली आली की येशू ख्रिस्ताने पायरीने खाली येऊन, खालपर्यंत त्या पायापर्यंत येऊन आम्हाला घेऊन त्या स्वर्गात त्यांनी शिडावं, म्हणून ती शिडी स्वर्गातून खाली आलेली. येशू ख्रिस्त वरून खाली आला, त्याने स्वतः त्या ठिकाणी इच्छा दाखवली. मनुष्य जो पतन पावलेला होता तो पवित्र देव त्या शिडीवरून खाली आला, आम्हाला घेऊन तो स्वर्गात जाणार आहे, अशी ती शिडी आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो मला काय करावं माझं मला समजत नाही. जे करावं असं वाटतं ते मी करत नाही, जे करू नये असं मला वाटतं तेच माझ्या हातून घडतं. पण ते मी करतो असं नाही, तर माझ्या ठाई असणारं पाप ते करतं. किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाधीन देहापासून कोण सोडेल, हा जर प्रश्न आज तुम्हाला पडला असेल. होय, मला वाटतं ते माझ्या हातून घडत नाही, जे करू नये तेच माझ्या हातून घडतं, माझ्या ठाई असणारं पाप ते करतं. किती मी कष्टी मनुष्य, मला कोण सोडेल, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, त्याचं उत्तर तो पुढे रोम 8:2 मध्ये देत आहे. ख्रिस्त येशूचा जीवनाचा जो नियम आहे त्यांनी पाप व मरण यांच्या नियमापासून तुला मुक्त केलेला आहे. ख्रिस्त येशूच्या जीवनाच्या आत्म्याचा नियम, जो जीवनाचा आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे, त्याच्याद्वारे पाप व मरण यांच्यावर विजय मिळवून आम्हाला मुक्तता प्राप्त होऊन आम्ही ती शिडी पृथ्वीहून स्वर्गात जाण्याचा मार्ग आमच्यासाठी खुला झाला आहे. ती शिडी आम्ही चढू शकतो. हीच आजची आमची स्वार्थ आहे. आणि म्हणून याकोबाची शिडी लक्षात ठेवूयात. याकोबाची शिडी दुसरी कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने पृथ्वी आणि स्वर्गाचा समेट घडून आणला, एक आदर्शाने कित्ता आमच्याकडे दिलेला आहे. आणि त्या शिडीद्वारे जे स्वर्गाचं दार, जो येशू ख्रिस्त म्हणतो मी दार आहे, त्याद्वारे आम्ही स्वर्गात प्रवेश करतो. ही आजची स्वार्थ आहे. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आमच्यासाठी, आम्ही पतित मनुष्य नरकाग्नीच्या वाटेवर असताना परमेश्वरा, तू आमच्यासाठी स्वर्गाचं दार खुलं केलं आहेस. स्वर्गामध्ये जाण्याचा एक मार्ग, एक वाट, एक शिडी तू तयार केलेली आहेस. प्रभू येशू ख्रिस्ती शिडी आहे, त्याला पाहून, त्याचा कित्ता घेऊन, त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वर्गामध्ये प्रवेश करण्यास आम्हाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.